पुन्हा एकदा मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण बघणार आहोत मसाला पाव कसा बनवायचा। एकदम छान सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की तुम्ही पण ट्राय करा, खूप छान लागते। खूप दिवसापासून बनवायचं चाललं होतं, आज आपण बघूया कशी बनवायची। आपण सुरुवात करूया। तवा चांगला गरम झालाय, त्यामध्ये थोडंसं तेल घातलंय। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया। मी कांदा, ढोबळी मिरची आणि टोमॅटो घेतलाय। तुम्हाला एक्स्ट्रा भाजी ॲड करायची असेल तर करू शकता। खूप जास्त परतायचं नाही आहे, खूप करपवायचं नाही आहे, फक्त लालसर रंग येईपर्यंत कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। नंतर तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या याच्यामध्ये मिक्स करायच्या। कोबी पण ॲड करू शकता तुम्ही, कोबी पण चांगला लागतो। कांदा भाजून झालेला आहे। आता यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची ॲड करायची, ती पण चांगली परतून घ्यायची आहे। खूप जास्त नाही करपवायची, त्यातला फक्त थोडासा कच्चापणा निघाला पाहिजे एवढंच फक्त भाजून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे। टोमॅटो पण चांगला परतून झाला की मग आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत। फुल गॅसवरच करून घेते। झालं, दोन्ही पण छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये टोमॅटो घालूया। टोमॅटो पण चांगलं मिक्स करून घ्यायचा, परतून घ्यायचा। मस्त, हे पूर्ण चांगलं मिक्स झालं की यामध्ये मसाले घालायचे आहेत। तुमच्याकडे जे मसाले असतील तुम्ही ते यूज करू शकता। खूप छान होतं, पटकन होतं, खूप टाईम लागत नाही, खायला पण खूपच भारी लागतं। थोडंसं याला वाफवून घेते आणि यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूयात। आता यामध्ये थोडीशी हळद घालूया, थोडासा अर्धा चम्मच मी कांदा मसाला घालते आहे, मीठ घालते आहे आणि धना पावडर, थोडीशी मिरची पावडर, आणि या सगळ्या गोष्टी चांगलं मिक्स करून घ्यायच्यात। तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲडिशनल काही वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता। मी थोडंसं स्पायसी ठेवलं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचा मसाला त्यामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे, प्रॉपर कच्चा नाही राहिला पाहिजे। पूर्ण चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं पाणी घालायचं। थोडंसं पाणी घालून हे सगळं शिजू द्यायचं चांगलं। मसाले, टोमॅटो, कांदा आणि ढोबळी मिरची थोडीशी शिजवून घ्यायची, खूप पाणी नाही घालायचं, एकदम थोडंसं पाणी घालायचं। आपला मसाला मस्तपैकी तयार झालेला आहे। वाव, मस्त दिसतंय, खूप छान। जसा दिसायला भारी दिसतं तसं खायला पण लय भारी लागतं। आता थोडंसं पाणी ॲड करायचं याच्यामध्ये, खूप नाही, मी अर्ध्या वाटीपेक्षा खूप कमी पाणी घातलेलं आहे। आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आपला मसाला तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाव भाजून घेणार आहोत। तर पावाच्या बरोबर मध्ये मी कट मारून घेतला आहे,
आणि तो याच्यामध्ये तव्यामध्ये आता भाजून घ्यायचा. हाच मसाला थोडासा साईडला सरकवायचा आणि तिथंच तव्यावरती पाव भाजून घ्यायचे. आता पाव भाजून घेऊयात. मसाल्याला पण छान तेल सुटलं आहे. मसाला खूप सुंदर झालेला आहे. आता याच्यामध्ये पाव मिक्स करून आपण थोडासा भाजून घेऊया दोन्ही साईडनी. तेल टाकायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी मसाल्याला खूप तेल सुटलेलं आहे. मसाला चांगला पावामध्ये भरायचा आणि याच्यामध्ये आता मी चीज घालणार आहे. तर माझ्याकडे चीजच्या स्लाइस आहेत, त्या मी कट करून याच्यामध्ये ठेवते आहे. तुम्ही खिसून घेतलं तरी पण चालेल. आता अजून एक दुसरा पाव घ्यायचा, त्याला पण थोडंसं मध्ये कट मारून तो पण चांगला भाजून घ्यायचा. दोन्ही साईडने भाजून घ्यायचा, मसाला लावायचा आणि तो याच्यावरती पॅक करायचा. आहा मस्त. आता हे दोन्ही साईडने चांगलं वाफवून घ्यायचं आहे. चीज चांगलं पसरलं पाहिजे, मेल्ट झालं पाहिजे आतमध्ये. बारीक गॅसवर करायचं आणि हे मस्त. पाव मस्त तयार झालेला आहे. आता हा काढून घ्यायचा आहे. याचप्रमाणे अजून तुम्ही फ्राय करू शकता. चीज खिसून घातलं तरी पण चालेल याच्यामध्ये, तसं पण छान लागतं. मी इथे दोघांसाठीच बनवते, त्याच्यामुळे मी मसाला पण कमी वापरलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये अजून काही गोष्टी ॲड करू शकता. भाजी वगैरे ॲड केली तरी पण चालेल किंवा हाच मसाला थोडासा वाढवला तरी पण चालेल. अशाच सुंदर सुंदर रेसिपीसोबत आपण भेटत जाऊयात. त्यामुळं मला फॉलो करायला प्लीज विसरू नका. छान भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी. गॅस बारीकच ठेवायचा, नाही तर पाव करपायला लागतो. असं बघूनच खायची इच्छा होते ना. एकदा नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा रेसिपी कशी वाटली. खूपच मस्त लागतं, मला खूप आवडतं. झालेला आहे. आता हा पण काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर चीज खिसून घालणार आहोत. आहा काय भारी दिसतंय, मस्त. खायला पण खूप सुंदर लागतं. आणि आता सगळ्यात लास्ट याच्यामध्ये चिली फ्लेक्स ॲड केले. खूप नाही घातलं आहे मी, थोडं थोडं वरतून टाकलेलं आहे कारण आपण मसाला वापरलेला आहे, खूप तिखट नको व्हायला. मस्तच. चला गरम गरम पटकन खाऊन घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.